गझलमध्ये सगळ्या गोष्टी ठीक आहेत, शिकलेलं आहे, तंत्र आहे, त्याची विशिष्ट एक चौकट आहे, त्याची विशिष्ट एक संरचना आहे. मराठीमध्ये तसं वातावरण नाही, तसं उर्दूमध्ये आहे. उर्दूमध्ये फार 400-500 वर्षाचा तसं आपल्याकडे नाही आहे. तरीसुद्धा गझलमध्ये एक गोष्ट आहे की ज्या गोष्टीला तुमच्याकडे पर्याय नाही, सवलत नाही, तुम्हाला ती द्यावीच लागेल. काय आहे ती गोष्ट? आप कमाई. तुम्हाला स्वतःचं काहीतरी त्याच्यामध्ये टाकावं लागेल. स्वतःची अनुभूती, स्वतःची दृष्टी, स्वतःचा साक्षात्कार, स्वतःचा प्रत्यय, स्वतःची संवेदना, ही तुम्हाला स्वतःचं म्हणणं हे तुम्हाला गझलमध्ये आणावं लागेल. बाकीच्या गोष्टी नंतरच्या असतील. तंत्र ही फार जमणारी गोष्ट आहे, कळणारी गोष्ट आहे, त्याच्यासाठी जास्त फार काय कष्ट पडणार नाही. पण तितकं आणूनसुद्धा तुम्ही स्वतःचं काय त्यात ओतता की नाही, टाकता की नाही, जे तुमच्यापेक्षा जो जनसमूह समोरचा बसलेला आहे, जो वाचणार आहे, त्याच्याशी तुम्ही रिलेट करू शकाल. आणि हीच ती गोष्ट आहे की जी गझलला समकालीन मूल्य देईल आणि गझलचे मूल्य देईल. तर ती जी आपकमाई टाकणारे देणारे गझलेदार असे जे कवी आहेत ते हे सगळे कवी आहेत. गझलचा परिचय तुमच्यापर्यंत किती आहे मला माहीत नाही, तुम्ही माहीत असाल, तुम्ही वाचला असेलच. 2 ओळींचा जो भाग असतो, 2 ओळीची संरचना असते, 2 ओळीची रिपरी असते, त्याला शेर म्हणतो आपण. सलग असतं त्याच्यामध्ये काही नसतं, अनेक शेर त्याच्यामध्ये असतात, अनेक विषय त्याच्यामध्ये असतात. पण त्याच्यामध्ये कुठेतरी ज्याला सगळेजण धक्का म्हणतात, पॅराडॉक्स म्हणतात, विरोधाभास म्हणतात, मला असं वाटतं की तो सगळ्या गोष्टीला एक शब्द देत आहे, स्फोट. एक